नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये आता असे होणार आहे की आता सौमित्र आणि अवंतिकाने ते ऐश्वर्याला मात्र चांगलं धमकावलेलं असतं आणि जी काही जानकीची आणि ऋषिकेशच्या खोलीचा ताबा तिला घ्यायचा असतो, परंतु अवंतिका ही सवाशरवरून शेवटी सुमित्राला म्हणत असते की आई अहो मी चांगलंच त्या घरामध्ये माझं सर्व सामान व्यवस्थितच लावलं आणि ते ऐश्वर्याला काही देखवत नाही, तिच्या जीवाचा खूप जळफळाट होतो। तेव्हा लगेच अवंतिका म्हणत असते, ऐश्वर्या अगं तू कितीही कारस्थान कर, तू काही जरी केले तरी मात्र मी त्या जानकी बहिणीसारखं तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि तुझ्या ज्या काही धमक्या आहे ना त्याला घाबरणार नाही, कारण जशाच तसे कसे उत्तर द्यायचे हे मला चांगलं जमतं आणि तुला बघ मी कशी वटणीवर आणते आणि या घरातील सर्व हक्क मी कसे घेते। तेव्हा मात्र ऐश्वर्याचा खूप जळफळाट होत असतो, तिला असे वाटत असते की जे काही करायचे कारस्थान आहे ते सर्व कारस्थान तर मी करते, परंतु ही तर आयत्या बिळावर नागोबा बसते, म्हणजे ही अवंतिका। आता काही झालं तर ह्या अवंतिकाला मात्र धडा शिकवायचाच असे ती ठरवते। त्यानंतर अवंतिका आणि सौमित्र आपल्या रूममध्ये येतात आणि आता दिवाळी जवळ आल्यानंतर घरामध्ये सुमित्राची खूप लगबग सुरू असते की तिला जानकीची आठवण येते, परंतु जानकी तर आता येते नाही, तर अवंतिका आणि ऐश्वर्या मिळून सर्व काही दिवाळीचं काम करतील, व्यवस्थित फराळ वगैरे काही बनवतील, परंतु ऐश्वर्याला मात्र काही या गोष्टीचा रस नव्हतो। अवंतिका खूप छान प्रकारे दिवाळीचं सर्व काही व्यवस्थित पार पाडते आणि ऐश्वर्याला म्हणत असते की ऐश्वर्या जर काही कारस्थान करण्याचा प्रयत्न जर केला तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल। आणि तेव्हा मात्र आता ऐश्वर्या काहीतरी कारस्थान करण्याचा प्रयत्न करते, परंतु अवंतिका आणि सौमित्र मात्र हे काही ऐश्वर्याच्या कोणत्याही धमक्यांना घाबरणारे नसतात। सौमित्र अवंतिकाला समजावतो, अवंतिका काही झाले तर ह्या ऐश्वर्याला धडा शिकवायचा, तिला तिच्या पापाची शिक्षा द्यायची, जानकी बहिणीला न्याय द्यायचा आणि तरच आपण या घरातून जायचं। तेव्हा मात्र सौमित्र हा नानांच्या रूममध्ये येतो, नानांची ती तब्येत बघून त्याला खूप वाईट वाटतं आणि त्याचवेळी डॉक्टरसुद्धा चेक करायला येतात। डॉक्टर चेक करून जातात आणि सौमित्र डॉक्टरांना विचारतो की नानांची तब्येत आता कशी आहे, की नेमकं काय, कधी ते बरे होतील आणि ते जर बरे झाले तरच सत्य काय आहे हे सर्वांच्या समोर येईल। तेव्हा डॉक्टर म्हणतात की अहो सौमित्र तुम्ही असे काय बोलतात, नक्की काय झाले होते। सौमित्र मात्र डॉक्टरांना काही सांगत नाही। सौमित्र म्हणत असतो की डॉक्टर काही करा, कोणतेही इलाज करा, परंतु नानांना शुद्ध यायला हवी। तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की तुम्ही त्यांच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करा, त्यांना काही आठवते की नाही, बोलता येते की नाही, सर्व काही तुम्ही त्यांच्याबरोबर जास्त वेळ घालवत जा। सौमित्र म्हणतो की ठीक आहे, परंतु आता दिवाळीचा सण असतो आणि जे काही ऐश्वर्या खूप छान प्रकारे सुद्धा तयार होते आणि अवंतिकासुद्धा, परंतु आता अवंतिका ही घरातील नवीन सून असल्यामुळं जे काही सुमित्रा ही अवंतिकावरच खुश असते, कारण आता ती लाडाची, परंतु ऐश्वर्याचे जे काही हक्क आहे ते सुमित्रा सर्व आपल्या अवंतिकाला देते, तर ऐश्वर्याचा तेथेच खूप मोठा जळफळाट होतो। तिला तर असे वाटते की आता ह्या जानकीला मी घराच्या बाहेर काढले, परंतु आता ही तर माझ्या डोक्यावरून बसली आणि ते पण आयत्या बिळावर रेषा ओढते। मालकीन तर मी आहे या घराची, हिला कधीही मी मालकीन होऊन देणार नाही। परंतु ऐश्वर्या सारंगशी कान भरण्यासाठी जाते, परंतु सारंगसुद्धा आता ऐकायला तयार नसतो। सारंग म्हणत असतो की काय ऐश्वर्या, अहो तुम्ही तर एक एक करून, म्हणजे आता अगोदर जानकी बहिणीचे कान म्हणजे त्यांना घराच्या बाहेर काढले, तेव्हा तर मी तुमचे ऐकले, कारण नानांनी जानकी बहिणीकडे बोट दाखवले होते, तरीसुद्धा माझा जानकी बहिणी असं काहीतरी करतील विश्वास नव्हता, परंतु आता तर अवंतिकाबद्दल तुम्ही असे का बोलतात, अवंतिकाने आणि सुमित्राने काय केले, ते तर माझे म्हणजे सक्का भाऊ आहे, सौमित्रसाठी मी काही करायला तयार आहे। ऐश्वर्याचा खूप जळफळाट होतो। ऐश्वर्याला असे वाटते की आता ह्या सारंगला धडा शिकवायला हवा, म्हणून सारंग आणि ऐश्वर्या हे आपल्या रूममध्ये बसलेले असतात। ऐश्वर्या मात्र ही सारंगला कसं म्हणजे काय करायचं याचा प्लॅनिंग करत असते, परंतु सारंग आणि ऐश्वर्या ही वेगवेगळी झोपलेले असतात। तेव्हा अवंतिकाचे हे सर्व काही तेथून जात असताना लक्षात येते, कारण आता अवंतिका तर जानकी बहिणीच्याच रूममध्ये राहत असते। अवंतिकाला असे वाटते की ऐश्वर्या ही सारंगबरोबर म्हणजे लग्न तर केले, परंतु ती त्यांच्याबरोबर खोटे प्रेमाचे नाटक करते की काय, म्हणून ती सारंगला सर्व काही विचारण्यासाठी जाते
तेव्हा सारंग सर्व काही त्यांच्यातील जे काही सत्य आहे ते अवंतिकाला शेवटी सांगतो, कारण सारंग म्हणतो की ऐश्वर्याने पहिल्या दिवसापासून मला लांब राहण्यासाठी सांगितले, परंतु ऐश्वर्या आता बदलल्यात आणि माझा त्यांच्यावर विश्वाससुद्धा आहे, परंतु आता नेमकं आमच्यामध्ये काही असे लग्नाचे आणि प्रेमाचे संबंध तर नाही, परंतु हळूहळू ऐश्वर्या माझ्या प्रेमात नक्की पडत्याल, कारण त्या बदललेल्या आहेत. तेव्हा अवंतिकाला सर्व काही माहिती असतं की म्हणजे हिने सौमित्रबरोबर लग्न करण्याचे स्वप्न बघितले होते आणि ती सारंगला कोणतेही हक्क देणार नाही हे अवंतिकाच्या लक्षात येते. मग आता हीच थिणगी सुमित्रा हिच्या कानाला कशी लागायची म्हणून ती पूर्णपणे प्लॅन करते आणि सर्व काही प्लॅन झाल्यानंतर ती सुमित्रा आईला सर्व काही दाखवते की ऐश्वर्या आणि सारंग हे वेगवेगळे का झोपतात, त्यांच्यामध्ये अजूनही ते प्रेमाचे संबंध नाही आणि हे ऐश्वर्या आपल्या सारंगचा फक्त वापर करून घेते, बाकी तिचं कोणतंही त्यांच्यावर प्रेम वगैरे काही नाही असे अवंतिका सर्व काही ही सुमित्राला सांगते. तेव्हा सुमित्राला मात्र धक्का बसतो, कारण ऐश्वर्या आपल्याला काही खोटं म्हणजे बनवते की काय असं वाटत असतं. तेव्हा मात्र आता अवंतिकाने या घरात लक्ष्मीपूजनाची पूजा केल्यानंतर तिकडे एक खूप मोठासा चमत्कार होतो आणि त्याच वेळेस नानांना म्हणजे सर्व काही हे शुद्ध आल्यासारखे वाटते. नानांचा चेहरा अगदी टवटवीत होतो. नाना बोलायला सुरुवात करतात आणि सौमित्रा आणि अवंतिका नानांच्या रूममध्ये येतात, नानांचे आशीर्वाद घेतात. तेव्हा नाना सर्व काही कारस्थान त्या ऐश्वर्याचे हे सौमित्रा आणि अवंतिकाला सांगतात की अरे मुलांनो, तुम्हीच असे आहे की तुमच्याकडेच एक अशा आहे की तुम्ही जानकी आणि माझ्या ऋषिकेशला घरी घेऊन येतान. तेव्हा नानांना सर्व काही अवंतिका आणि सौमित्र सांगतात की नाना अहो, आपला ऋषिकेश दादा हा घर सोडून गेला, कारण आपल्या जानकी बहिणीवर जेव्हा तुम्ही बोट दाखवून आरोप केले आणि तुम्हालाच तिने ढकलून दिले असे तुम्ही जेव्हा सांगितले, तेव्हा त्या सुमित्रा आईने आणि त्या ऐश्वर्याने आपल्या जानकी बहिणीला आणि ऋषिकेश दादाला घराच्या बाहेर काढले. तेव्हा मात्र नानांना खूप मोठा धक्का बसतो. नाना म्हणत असतात की अरे त्या नागिन ऐश्वर्याने मला धमकावले, परंतु मी तिला आता सोडणार नाही. अरे ओवीची धमकी तिने मला दाखवली आणि शेवटी माझ्यापुढे कोणताही पर्याय नसल्यामुळे मला हे सर्व करावे लागले. तेव्हा नाना हे त्यांना त्या सौमित्र आणि अवंतिकाला जे काही त्यांचे देवघरात ठेवलेले मृत्यूपत्र आहे त्याबद्दल खुलासा करतात, परंतु नाना आता काही त्या ऐश्वर्याला घाबरायला तयार नसतात, कारण सौमित्रा आणि अवंतिका त्यांच्या बाजूने असतात. तर नाना हे तटकन उठतात. नाना हिम्मत काकांना बोलावून घेतात. हिम्मत काकांना घडलेलं सर्व काही प्रकार ते सांगतात आणि हिम्मत काकांची माफीसुद्धा मागतात की हिम्मत काका अहो, मी तुमच्या भाषाला म्हणजे जानकी आणि ऋषिकेशला माझ्यामुळे घराच्या बाहेर जावे लागले, मला माफ करा, परंतु आता खरं काय आणि खोटं काय हे सांगण्याची वेळ तर आली आहे. परंतु त्या अगोदर मी जे काही पार्वतीचे हे हक्क आहे ते सर्व ऋषिकेशच्या नावावर केलेले आहे, तर ती फाईल नाना आणि हिम्मत काका सौमित्राकडे देतात. तेव्हा मात्र इकडे ऐश्वर्या मात्र आता तिला समजलेलं असतं की ऋषिकेशने कुस्तीमध्ये भाग घेतलेला आहे आणि आता कुस्तीमध्ये भाग घेतल्यानंतर आता याला हरवायचं म्हणजे तो 1 लाखाचे तो बक्षीस मिळू शकणार नाही आणि याला पाण्यात जसा मासा तडफडतो तशी याची अवस्था करायची. याला मुळशीमध्ये तर कोणी नोकरी दिलीच नाही, कारण आता मी तर सर्वत्र धमकावले, परंतु हा तर कुस्तीमध्ये उतरला अशी सगुणाने तिला थिणगी लावलेली असते. म्हणून ती सयाजी पाटलांना फोन करते आणि डॅडा याला कुठेही काही मिळायला नको, या ऋषिकेशची अशी अवस्था करायची की तो भीक मागेल, ती जानकी बहिणीसुद्धा भीक मागेल आणि मंदिरात जाऊन ते आपला संसार धाडतील अशी त्यांची अवस्था व्हायला हवी. तर इकडे लगेच जेथे सामना खेळायचा असतो तर तेथे ऐश्वर्या अगोदरच आपला जो काही एक तिचा दुसरा सामना खेळणारा गडी असतो त्याला तिने तयार केलेले असते आणि ते ऋषिकेशला ऐनवेळेस कसे पाडायचे आणि त्याला कशी शिक्षा द्यायची हे सर्व काही तिने पैसे देऊन त्याला खरेदी केलेले असते. तर इकडे ऋषिकेश हा सामना खेळण्यासाठी तयार होतो. जानकीची आणि ओवीची प्रेमाची साथ त्याच्यासोबत असते. तेव्हा तो ओवीला म्हणत असतो की ओवी बाळा, दिवाळी म्हणजे दिवाळी आपल्या रणदिव्यांच्या कुटुंबात साजरी नसेल जाऊ होणार, अशी दिवाळी आपण आपल्या सुखी आयुष्यात सुरुवात करूया आणि दिवाळी साजरी करूयात. जानकी आणि ओवी खूपच खुश असतात आणि जेथे सामना रंगलेला असतो आणि ऋषिकेशला जानकीच्या चेहऱ्याकडे आणि जानकीच्या हिमतीने लढण्याची ताकद मिळालेली असते. ऋषिकेश आपल्या ओवीला वचन देतो की अगं बाळा, आपण दिवाळी साजरी करणार आणि ह्या दिवाळी तुला साजरी
साजरी करण्यासाठी तुला जे हवं काय नको ते सर्व काही अगदी तू मागशील, ज्या कपड्यावर ज्या फटाक्यावर बोट ठेवशील तो तुझा बाबा हा तुला आणून देईल असं आपल्या ओवीला प्रॉमिस करतो। ओवी आणि जानकी खूप खुश असतात आणि ऑल द बेस्ट करून त्या लढाई म्हणजे जी काही ही कुस्ती आहे ती बघण्यासाठी घुंगराळी मैदानावर येतात। तर ऐश्वर्या तेथे टपकलेलीच असते, आपला पहिलवान तिने तयारच केलेला असतो। तेव्हा मात्र जानकी काही ती ऐश्वर्याला घाबरत नाही। तर जानकी म्हणत असते की काय ऐश्वर्या येथे सुद्धा आम्हाला त्रास देण्यासाठी आली का गं? काय काय असं वाईट केलं होतं की तू यांना मुळशीमध्ये नोकरीसुद्धा देऊन देत नाही आणि आज तर तुझा पैलवान घेऊन यांना हारण्यासाठी तू या मैदानावर आली की काय? तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की अगं जानकी, तुझ्या बोलण्याकडे कोण लक्ष देते? तुझ्या तर बोलण्याकडे मी लक्ष देणारी नाही, कारण या घरात तर रणदिव्यांच्या मी तुला हरवलेस, परंतु आता मात्र तुझ्या ऋषिकेशला मी माझा पैलवान या मैदानावर हरेल। तेव्हा जानकी मात्र त्या ऐश्वर्यांच्या धमक्यांना घाबरत नाही। जानकी खूप छान उत्तर असे त्या ऐश्वर्याला देते की अगं ऋषिकेश तर कधी हरणार नाही, कारण त्यांच्या पाठीशी त्यांच्या बायकोचं प्रेम आणि मुलीची माया आणि आई वडिलांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे ऋषिकेश कधी हरणार नाही। तिकडे बघ की ऐश्वर्या कोण जिंकले। तेव्हा ऋषिकेश त्या ऐश्वर्याच्या पैलवानाला खाली पाडतो आणि ती कुस्ती तो स्पर्धा जिंकतो। तेव्हा ऐश्वर्याचा खूपच जळपाट होतो आणि आपल्या ऋषिकेशला 1 लाखाचे बक्षीस मिळते। तेव्हा ऐश्वर्याचा इतका जळफाट झालेला असतो की तिला आता काय करू आणि काय नाही। तर इकडे सुमित्राने जे काही अवंतिकाने तिला सांगितलेले असते तेव्हा ती सुद्धा ही ऐश्वर्यावर पेटून उठलेली असते। माझ्या सारंगला धोका देते की काय, पण ह्या ऐश्वर्याला मी नाही सोडणार। सुमित्राने तर अगदी ऐश्वर्या वाटेच बघून असते की ऐश्वर्या घरी केव्हा येते। तेव्हा मात्र अवंतिकाने सर्व काही सांगितलेले असते आणि जे काही आजी आणि ऐश्वर्या या दोघीमध्ये जे काही सुरू असते त्याबद्दल सुद्धा खूप काही मोठा खुलासा त्यांनी केलेला असतो। नानांना सुद्धा शुद्ध येते आणि नानासुद्धा सर्व काही घडलेला प्रकार ऐश्वर्याने का असे केले, ऐश्वर्याच्या धमक्यावरून मी जानकीकडे बोट दाखवले, हा सर्व सत्याचा ते उलगडा करतात। तेव्हा आता घरी आल्यानंतर ऐश्वर्यासमोर एक खूप मोठा कारस्थान उभे राहणार असते। तर इकडे जानकीने ऐश्वर्याला चॅलेंज देऊन आपली ऋषिकेशची जी लढाई जिंकलेली असते। तेव्हा आपले जानकी आणि ऋषिकेश मात्र धूमधडाक्यात ती आपल्या ओवीसोबत ही दिवाळी साजरी करतात आणि आता दिवाळी साजरी केल्यानंतर आता जो काही ऋषिकेशचा हक्क आणि जानकीचा हक्क आहे तो लवकरच आपल्या रणदिवे कुटुंबात त्यांना मानाचे स्थान परत मिळून त्यांची माफी मागून सुमित्रा आई त्यांना परत लक्ष्मीच्या पावलांनी या घरामध्ये त्यांचा गृहप्रवेश करणार असते। तर सुमित्राला आता जे काही सत्य कळालेले असते तर सुमित्राला त्या ऐश्वर्याची खूप चीड येते आणि ऐश्वर्याची चीड आल्यानंतर जेव्हा ऐश्वर्या घरी येते तेव्हा ऐश्वर्याला सर्व काही सुमित्रा जाब विचारते की अगं काय गरज होती तू माझ्या मुलाला धोका देण्याची? अगं तुला तर त्या सारंगशी कोणतेही म्हणजे प्रेमाचे संबंध नाही, तू फक्त त्याच्याबरोबर रूममध्ये राहते आणि त्याचा फक्त वापर करून घेते। अगं तुझ्यापेक्षा एक कैदेसिंग बरी की तू आत्तापर्यंत जे काही पाप केले आणि माझ्या डोळ्यामध्ये तू जे काही धूळ झोकण्याचा प्रयत्न करून माझ्या लाडक्या जानकीवर मी अविश्वास दाखवला, तुझं ऐकलं। खरंच मी तुझे त्यावेळेस ऐकायला नको होतं, खरंच माझी खूप मोठी चूक झाली, परंतु ऐश्वर्या अगं तुला नरकात सुद्धा कोणी माफ करणार नाही। जे काही वागली ना तुझ्या या चुकीला तर शिक्षा मिळालीच पाहिजे, कारण नानांची अवस्था तू अशी केली आणि अगं सर्व काही आरोप तो जानकीवर घेतले। तुझे ऐकून खरंच माझ्या म्हणजे इतकं मला पस्तावा येतो की जानकी इतकी चांगली असताना मी तिच्यावर आरोप केले, तिला घराच्या बाहेर काढले। अगं जानकी तर हे घर सोडायला तयार नव्हती, अगं तेव्हा काय अवस्था तिची झाली होती, पण आज मात्र तुझी अवस्था तशी व्हायला हवी। तेव्हा मात्र ऐश्वर्याला आता काय करू आणि काय नाही अशी तिची गत होती, कारण आता तिच्या हातचं सर्व काही गेलेलं असतं आणि शेवटी सत्याचा विजय होऊन आपल्या ऋषिकेशला खूप मोठी नोकरी म्हणजे बक्षीससुद्धा मिळालेलं असतं। जानकी ओवीसोबत आपली दिवाळी तो आनंदाने साजरी करतो। जानकीसाठी खूप काही तो गिफ्ट घेऊन येतो, जानकीला प्रेमाने जवळ घेतो। जानकीसुद्धा खूप खुश असते आणि ती आपल्या ऋषिकेशच्या प्रेमाने मिठीतसुद्धा येते आणि इकडे ओवीसुद्धा खूप खुश होते। त्रिकोणी कुटुंब खूप छान प्रकारे दिवाळी साजरी करतात, परंतु इकडे ऐश्वर्याचा मात्र
रणदिवे कुटुंबात मोठा फटाका फुटलेला असतो। सर्व कारस्थानाचा अवंतिकाने मात्र बॉम्ब फोडून तिचे कारस्थानाचा पर्दाफाश केलेला असतो। शेवटी सारंग आणि त्याच्यामध्ये कोणतं नातं आहे या सत्याचा उलगडा शेवटी अवंतिकाने सुमित्राला सांगितल्याप्रमाणे सुमित्राचे खडकन डोळे उघडतात। नानांना सुद्धा शुद्ध आल्यानंतर मृत्यूपत्राचा खुलासा झालेला असतो आणि हे सर्व कारस्थान शेवटी ऐश्वर्याने केले हे शेवटी सर्वांसमोर येते। तेव्हा सुमित्रा आई जानकी आणि ऋषिकेशची माफी मागून परत त्यांना लवकरच या घरात घेऊन येणार असते आणि त्यांचा आनंदाने गृहप्रवेश या घरामध्ये होणार असतो। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।